ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। शरद पवारांची आक्रमक एंट्री, ठाकरे गटाला बळ। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रिय राजकारणात आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बळ देण्यासाठी पवार स्वतः मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहे। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेतून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात थेट सभा घेण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। शिवसेना गटाकडून ही गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार असा इशारा देण्यात आला आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत केलेल्या वक्तव्यात स्पष्ट केले की शरद पवार आमच्यासोबत आहेत आणि जे खासदार पक्ष सोडून गेले आहेत त्यांच्या मतदारसंघात पवार स्वतः सभा घेतील। या विधानामुळे फुटलेल्या खासदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे। गेल्या 4 वर्षात शिवसेनेला अनेक राजकीय धक्के बसले, पक्ष फुटला, आमदार खासदार बाहेर पडले आणि संघटनात्मक पातळीवर मोठे नुकसान झाले। मात्र आता ठाकरे गट आक्रमक होत असून पवारांच्या साथीत पुन्हा ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शरद पवार यांचे वय 85 असले तरी त्यांची राजकीय पकड आणि जनसंपर्क आजही प्रभावी मानला जातो। राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत। त्यामुळे जे मतदारसंघात सभा घेतात तिथे राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता त्यांच्या उपस्थित दिसून येते। पवारांची ही मोहीम केवळ सभा नसून एक रणनीतिक चाल आहे। स्थानिक नाराजी, सामाजिक समीकरणे आणि विरोधकांची कमकुवत बाजू ओळखून ते प्रभावी भाषणातून वातावरण तयार करतात। त्यामुळे फुटलेल्या खासदारांवर जनतेसमोर उत्तर देण्याचा दबाव वाढू शकतो। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुटीच्या शक्यता व्यक्त होत असल्याने पवारांनी वेळीच पावले उचलल्याचे मानले जाते। ठाकरे यांच्यासोबत संयुक्त मोहीम राबवून ते स्वतःच्या पक्षालाही एकजूट राहण्याचा संदेश देत आहेत। जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही एकत्र मैदानात उतरले तर गद्दारी हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येऊ शकतो। यामुळे पक्षांतर झालेल्या नेत्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू शकते। या घडामोडींमुळे महायुतीसमोर नवे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज।